आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता अकोल्यातील हॉटेल व्यवसायावर बसू लागला आहे। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे टाकले आहे। अमेरिका आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा अकोल्यातील हॉटेल व्यावसायिकांनाही चांगलाच फटका बसलाय। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्यामुळे अकोल्यातील हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत आलेत। अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या 2 दिवसानंतर अकोल्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। अकोल्यात 400च्या वर व मध्यम आणि मोठे हॉटेल, स्वीट मार्ट, केटरिंग आणि रेस्टॉरंट आहेत। या ठिकाणी दररोज 400 सिलेंडरची आवश्यकता आहे। मात्र सध्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाच बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर व्यवसाय सुरू ठेवण्याचा मोठा प्रश्न पडलाय। यावर उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनी आता इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांना प्राधान्य दिलंय। अकोल्यातील या परिस्थिती संदर्भात हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकारावर उपाय म्हणून काही व्यावसायिकांनी आता चुलीला मुलीला प्राधान्य देत आपला व्यवसाय सुरू ठेवलाय। अकोल्यातील गांधी रोडवरील चौपाटीवरच्या सदानंद पाटील या पावभाजी व्यावसायिकाने चक्क आता चुलीचाच वापर सुरू केलाय। माझं एकच म्हणणं आहे, मोदी साहेबांनी जे त्यांनी महिलांना उज्ज्वला गॅस योजना दिली तर ते फक्त वाढीसाठी दिली का हर वेळेस वाढ करायसाठी दिली? जर ते असेच दर वाढवत असतील तर ते गॅस योजना बंद करावी। त्यानं कशाला द्यावे गरिबांना आश्वासन? हे अशा फुकटचे आश्वासन मोदी साहेबांनी नाही द्यायला पाहिजे। आणि हर वेळेस गॅसवर वाढ करतात। ते गॅसची भरपाई करणं आणि मजुरी करून तो गॅस भरणं हे आमच्या महिलांना आता कितपर्यंत सोसावं? आता चुलीवरच स्वयंपाक करायची पाळी आलेली आहे आमच्यावर। आम्ही आता गॅस भरणारच नाही आहे। अशी जर महागाई असली तर कोणता गरीब गरजू गॅस भरणार आहे? तर आमचा इंधनच बरं आहे आम्हाला, आम्ही इंधनावरच स्वयंपाक करू। गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे। आता असा परिणाम झाला सामान्य महिलावर की महिला अशा म्हणतात की आता पहिले जे दिवस होते इन्नावर गौऱ्यावर जे करत होते तर जीव घुटमरत होता, आजाराचे प्रमाण वाढले होते। पण असं म्हणतात ते दिवस परवडतात आपल्याला का? कारण की आता गॅसचे भाव सरकारने वाढवून दिलेले आहे। म्हणून महिलांचं एकच म्हणणं आहे की गॅसचे भाव कमी करावे आणि सामान्य जनतेची काहीतरी कदर करावी, हेच महिलांचं म्हणणं आहे।